गुंड सचिन घायवळच्या बंदूक परवान्यावरून रोहित पवार यांनी थेट सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। राम शिंदेंच्या सांगण्यावरूनच घायवळला बंदूक परवाना दिला असावा असा दावाच रोहित पवार यांनी केला। तर गुंड सचिन घायवळच्या बंदूक परवान्यावरून सध्या अनेक आरोप होत आहेत आणि यामध्ये रोहित पवार यांनी आता सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। राम शिंदेंच्या सांगण्यावरूनच घायवळला बंदूक परवाना दिला असावा असा दावा रोहित पवार यांनी केला। निलेश गायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायवळचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायवळचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। निलेश गायवळ जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट। तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे। आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा, जे कोणी जबाबदार असतील त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा। आता एक महत्त्वाची बातमी आहे, निलेश घायवळ राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडलाय। राम शिंदेंच्या पाया पडतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर आजच रोहित पवार यांनी अशा पद्धतीने निशाणा साधला होता की राम शिंदे आणि घायवळ हे निकटवर्ती आहेत आणि त्यानंतरच हा व्हिडिओ आता समोर आलाय। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच रोहित पवार यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक दावा केलेला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की राम शिंदे आणि घायवळ यांचे जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी राम शिंदे यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या शिफारशीवरूनच योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिलेला होता। त्यांनी हा दावा केल्यानंतर लगेचच हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। जी माहिती सध्या या व्हिडिओ संदर्भात मिळते, या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो राम शिंदे यांचे भया जो आहे तो राम शिंदे यांच्या पाया पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या व्हिडिओ संदर्भातली जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार राम शिंदे यांच्या घरी म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या घरी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्ते आपल्याला सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि त्याच कार्यक्रमामध्ये निलेश सुद्धा त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आल्या म्हणजे राम शिंदे यांना बघितल्यानंतर त्यांनी लगेच त्यांचे पाया पडलेत आणि या संदर्भातला व्हिडिओ सध्या आता सोशल मीडियावरती व्हायरल केला जातोय आणि राम शिंदे आणि निलेश गायवळ यांचे नक्की संबंध काय आहेत असा एक सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आपण पाहतोय निलेश गायवळ आणि सचिन गायवळ हे आता सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत आणि केंद्रस्थानी आहेत टीकेच्या आणि असं असताना आता अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात। आता या व्हिडिओमुळे रोहित पवारांनी जो दावा केलेला होता त्या दाव्याला आता कुठेतरी खतपाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रोहित पवार यांनी सकाळीच म्हटलेलं होतं की कुठेतरी राम शिंदे यांच्या सांगण्यावरून यांच्या बोलण्यावरून कुठेतरी दबाव आणला गेला आणि त्यानंतरच योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला असावा आणि असं म्हटल्यानंतर हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आता या दाव्याला रोहित पवार यांच्या दाव्याला दुजोरा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता राम शिंदे नक्की या व्हिडिओ संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
नक्कीच सीमा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे। यामध्ये निलेश घायवळ राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा हा व्हिडिओ आहे। निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हा व्हिडिओ सध्या व्हायरल केला जातोय। चौंडीमध्ये दिवाळीच्या फराळच्या कार्यक्रमादरम्यान घायवळ राम शिंदेंच्या पाया पडल्याचा हा व्हिडिओ आहे।